NT न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। किनवट तालुक्यातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनेरवारलू समाजाचे किनवट तालुका अध्यक्ष किशनराव यासमवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवणी आपारापेठ मलकजाम चिखलीसह परिसरातील मनेरवारलू समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी अखिल भारतीय मनेरवारलू समाजाचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव अंबुलगेकर यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधानसभा निवडणुकीत किनवट माहूर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे असे मत व्यक्त केले। यावेळी जिल्हा सचिव मधुकर उन्हाळे, व्यंकटेश तोटावाड, नागोराव बैनवाड यांच्यासह शिवणी येथील गंगाधर भुशीवाड, बालगंगाराम भुशीवाड, चिखली येथील पंढरीनाथ झरीवाड, नरेंद्र झरीवाड, राजेश्वर शिंगरवाड, विठ्ठल शिंगरवाड, हनुमंतू भुशीवाड, गोवर्धन पालेल्लू, संजय तोटावाड, मलकजाम येथील सत्यनारायण पोगुलवाड, महेश कोंडलवाड, रवी यांच्यासह आपारापेठ, शिवणी, मलकजाम, चिखली परिसरातील मनेरवारलू समाज बांधव उपस्थित होता। जातो तिकडचा आमदार निवडून येतो ही म्हण आहे। तर काही लोक स्वार्थापोटी जर गेले असतील, जात असतील तर त्यांच्याकडे कृपा करून दुर्लक्ष करा। ते काही समाजासाठी जात नाही। अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की ते जे मनेरवारलू समाजातर्फे मी आवाहन करत आहे वगैरे वगैरे जे म्हणतायत त्यांना कुठल्याही मनेरवारलू संघटनेचं पद नाही। किनवट तालुक्याचे अध्यक्ष यासमवार आहेत। यासमवार जे म्हणतील ते समाज ऐकायला पाहिजे। हे कोण्या पक्षाचे सदस्य नाही, त्यामुळे समाजाचे अध्यक्ष आहेत। जे कोणी बोलत असतील ते समाजाचे जरूर आहे, परंतु त्याला पहिलं पक्ष आहे हे लक्षात घ्या। जे कोणी तुम्हाला बोलायला तर ते त्यांचं वैयक्तिक स्वार्थ, राजकीय स्वार्थ हे असू शकते। त्यामुळं त्यांच्यासारख्या भूलथापाला तुम्ही कृपया बळी पडू नका। आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो। ते आपले बांधव आहेत, आपल्याला त्यांच्याबरोबर विरोध नाही। ते आपले बांधव आहेत, समाज बांधव आहेत, त्यांच्याशी आपलं वैर नाही। पण ते भरकटलेले आहेत। त्यांनी एका कुठल्या तरी विचारानं वेगळ्या मार्गाला लागत आहेत। एखादा आपल्या समाज, एखाद्या घरातला आपला जर एखादा मुलगा वाईट मार्गाला लागला असेल त्याला सरळ मार्गाला किंवा चांगल्या मार्गाला लावणं हे आपलं काम आहे। तसंच आपल्यातले काही लोक विनाकारण दुसरीकडे जात आहेत, समाजाची विचारधारा सोडून। त्याच्यामुळं समाजाच्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे। आणि आजपर्यंत आपल्या समाजानं जे ठरवलेलं आहे आणि ज्यांच्याकडे गेल्यानंतर तो आमदार निवडूनच येतो, हे आपल्याला जर खरं करायचं असेल तर यावेळेस पुन्हा एकदा आपली एकजूट आणि एक गठ्ठा आपलं मतदान हे पडणं खूप गरजेचं आहे। आज तुम्हाला माहिती आहे की आज सगळे समाज वेगवेगळे एका गठ्ठ्यानं मतदान करतात, एका मतानं मतदान करतात, एक मत ठरवतात आणि त्याप्रमाणे समाज काम करतो। तर आपल्याला पूर्वीपासूनच आपला ही प्रथा आहे। आता यावर्षी बाकी इतर समाज आले, पण आपला फार पूर्वीपासूनचा आदर्श आहे। आपण आपला आदर्श, आपण आपली परंपरा, आपण आपले तत्व सोडायचे नाही। त्याप्रमाणे जे आपल्या संघटनेचे पदाधिकारी सांगतील तेच करले। याच्यामध्ये आमचा कोणाचाही स्वार्थ नाही। आपल्या सर्व समाजाचं भलं याच्यातून व्हायला पाहिजे। मागच्या वेळेस आपण केराम साहेबांना मतदान केल्यामुळं ह्या ज्या ठिकाणी आज सावलीमध्ये बसलेलो आहोत, कोणाच्या दुकानात बसा, कोणाच्या घरात बसा, सभा घ्या, अशा हक्काची जागा साहेबांनी आपल्याला दिली। आजपर्यंत कोणी दिली का? आपल्याला नाही दिली। हे लक्षात घ्या। आणि अशाच प्रकारचे आपल्या समाज जिथं जिथं आहे आपल्या आपल्या जेवढे काही असेल त्या सगळ्या लोकांनी विचार करा। आपल्या गावामध्ये जे रोडवर जागा आहे त्याप्रमाणे जागा करा, जागा दान करा समाजाच्याला। आणि इथं तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये जर केलं आपण हे प्रत्येक गावात आपल्या समाजाचं समाज मंदिर बांधूया, हे आज आदर्श आहे। याच्यातूनच लक्ष होते की बाबा 15 वर्ष यांनी आपले काय नाईक साहेबांनी आपल्याकडे आले, पण आपल्याला जातीचं प्रमाणपत्र दिले नाही, आपल्या समाजासाठी कामं दिलं नाही किंवा कोणाला शेतकऱ्याला काही फायदा दिला आपण नाही दिलं त्यांना। आता म्हणजे
एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस आपण म्हणजे माणूस चूक केल्यानंतर एकदा माफ करते, दोनदा माफ करते, तीनदा माफ करते. आता तिन्ही वेळेस चुका केल्यावर चौथ्या वेळेस म्हणत असेल मी तुमचा आता करतो म्हणतो तर काय भरोसा ठेवा त्यांचा, काय भरोसा ठेवा. परंतु आपण एकदाच ह्यांच्यावर भरोसा ठेवला तर त्यांनी भरोशाचं चीज केलं, भरोसा आपलं संपादन केलं. त्याच्यामुळं पुन्हा ह्यांच्यावर भरोसा ठेवायला काही हरकत नाही. समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आपल्याला हे माणूस सोयीचा आहे, आपल्याला फायदेशीर आहे, आपल्या विकासाला काम करणार आहे, नक्की आपले काम करणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी, आपण तर एवढे आहातच आहात, कुणाशिवाय जे कोणी आले नाहीत, मलकजामचे असतील, अपर्वापेठचे असतील, चिखलीचे असतील, आपले शिवणीचे तर सगळे जण अजून कोणत्या गावचे असतील तर सगळ्याला तुम्ही सांगा. आता आम्ही सगळ्या गावाला जाऊ शकत नाही. हा एक संदेश घ्या की पूर्ण किनवटमध्ये आपल्या पाहुण्याला, आपापल्या नातेवाईकाला, आपापल्या सगळ्या जो कोणी ओळखीचे त्याला सांगायचा प्रयत्न करा आणि आपल्यामध्ये फूट पडणार नाही. जे कोणी पडले ते 4-5च मतं जावं असं माझं मत आहे. जे कोणी फुटले ते 4-5च लोक असतील, ते 4-5च राहिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये 40 होऊ नये एवढीच माझी विनंती आहे. म्हणून मला असं वाटते की आपण हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला जर आपलं खरंच आपल्या समाजाचं चांगलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या मागे राहणं हे गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला 3दा केल्यावर मी जर आपल्याला 4थ्यादा म्हणतो की बाबा तुम्हाला मला दिल्याशिवाय पर्यायच नाही, तुम्ही मला द्यावाच लागते, तुम्हाला ह्यानं तुम्हाला जगूच देणार, तुम्हाला मारतेच, असं जर भीती दाखवत असेल तर भीती दाखवून मतदान आहे. मतदान म्हणजे मतदान राजा हे सगळ्यात उच्च पदावर आहे, उच्च स्थानावर आहे. मतदान जे करेल तो सगळ्यात श्रेष्ठ मतदार आहे. आणि तुम्ही भीती दाखवून जर लोकांची मतं घेत असाल तर आम्ही भिणाऱ्यापैकी आमची मनेरवरून जात नाही, कोणालाही भिणार नाही. आणि आम्हाला जर जिथं फायदा आजपर्यंत नाही, गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण हे काम करतोय. 15 ते 20 वर्ष आम्ही समाजाचा एक गठ्ठा आपण एकाच याला आजपर्यंत किनवटची परंपरा आहे, ती परंपरा कायम ठेवली पाहिजे असं माझी धारणा आहे, माझी अशी इच्छा आहे. त्यामुळं मला असं वाटते की आपण सगळ्यांनी, मी काय तर जास्त वेळ घेत नाही कारण पुढे अजून बरंच जायचं आहे, सगळ्यांनी अजून एकदा पुन्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एवढे आहात हे तर कराच करा, आपल्या समाजाला कराच करा. त्याशिवाय अजून काही इतर कोणते समाज असतील आपल्यासारखे गावामध्ये, इतर ओबीसी समाज आहेत, जे कोणी लहान मोठे समाज आहेत, त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांनाही समजून सांगा की बाबा हे. आणि दोघांच्या अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, आदिवासी आमदार, बंजारा आमदार हा विषय माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे गुणवत्तेचा सुद्धा आधार आहे. शैक्षणिक पात्रता, हुशारी, बुद्धिमत्ता जी केरम साहेबांमध्ये आहे ती त्यांच्यामध्ये नाही. मी उघडपणे सांगतो, त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, कुठल्या प्रकारचं काय काम कुठून करावं ह्याचं काही नाही. फक्त यायचं, बोलायचं, जायचं एवढंच आहे. आणि ऐसा नहीं होता, वैसा नहीं होता, तुमको क्या करने का है, मैं बना के देता हूँ ना, तुमको लेटर देऊ चाहिए, मैं खुद आता हूँ ना. मी हे सगळे टाळायचे धंदे असं खूप ठिकाणी झाले, 15 वर्ष बघितले. त्याच्यामुळं इथं आपल्याला अनुभव आलेला आहे, चांगला अनुभव आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. काही लोकांची भीती आहे की हा आपल्याला त्रास देईल, आपल्याला कुठं त्रास देईल. आजपर्यंत यांनी कधी मनेरवाडू समाज हा बोगस आहे म्हणलेलं दाखवा. किनवटमध्ये बोलला नाही, नांदेडमध्ये बोलला नाही, विधानसभेत बोलला नाही, ना कोणत्या आदिवासी मेळाव्यात बोलला नाही. हा बोगस आदिवासी विरुद्ध बोलला असेल, कारण बोगस आदिवासी खूप आहे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा महाराष्ट्र स्तरावर आदिवासीच्या मेळाव्यामध्ये बोलले असतील तर ते आपण का ओढून घ्यायचं. मनेरवाडू समाज बोगस आहे हे शब्द कुठे काढलाय का बघा, अजिबात नाही. माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर. त्यामुळं मनेरवाडू समाज बोगस आहे असं केरम साहेबांनी कधीही कुठेही बोललेलं नाही, बोलणार पण नाही. म्हणून म्हणतो की कुठल्याही प्रकारचं ते आपल्याबद्दलचे त्यांच्या मनामध्ये वाईट भावना नाही आणि राहणार नाही. त्याच्यामुळं विनाकारण लोक आपल्याला भीती दाखवून आपल्या अडाणीपणाचा, अज्ञानीपणाचा गैरफायदा घेऊ लागले. त्याच्यामुळं कृपया आपण ते वेळेचं सावध राहा आणि आपल्या गावातले जे काही प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हे काम करा असं माझी मला सर्वांना विनंती आहे. त्यामुळं आपण सर्वांनी एक झटून काम करा आणि आपल्याला सगळ्याला या 20 तारखेला आपल्याला चांगल्या तऱ्हेनं
कमळाला आपलं घर, आपलं मुलं बाळ जे कोणी मतदान करणारे पात्र आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून 20 तारखेला भरभरून केरम साहेबाला मतदान करा आणि त्यांना निवडून द्या. एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला बोलतो. आणि कुठल्या प्रकारचं काही जर असेल अडचण तर त्याप्रमाणे आम्हाला गावा थ्रू कळवा. आम्ही तुमच्या